नमस्कार शेतकरी मंडळी, शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र सरकारने एक आज अतिवृष्टी संदर्भात एक जार काढण्यात आलेला आहे। त्या जारमध्ये काय आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधीला मंजुरी देण्यात आली आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही हे ते पाहू शकताय, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिकाच्या व शेती जमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकताय, आज महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। 61,71,91,000 इतक्या निधीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे। तसेच हे निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाईल अशा पण सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर शेतकरी बंधूंनो, त्या संदर्भात आपण पूर्णपणे माहिती पाहूयात। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही येथे पाहू शकताय, जून ते ऑक्टोबर 2023 या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व शेती जमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दिनांक 2 नोव्हेंबर 2023, विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडून दिनांक 4 डिसेंबर 2023, दिनांक 5 डिसेंबर 2023 व दिनांक 13 डिसेंबर 2023 या विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून दिनांक 15 डिसेंबर 2023, दिनांक 19 डिसेंबर 2023 च्या अन्यान्य निधी मागण्यात प्रस्तावना शासनाकडे प्राप्त झाला आहे। तसेच शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकताय, शासन निर्णय जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकाच्या व शेतीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 61,71,91,000 इतक्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, हे निधी पण लवकरात लवकर शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाईल अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच तुम्ही येथे विभागानुसार निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे ते येथे पाहू शकताय। तसेच विभागामधून कोणत्या जिल्ह्याला किती निधी देण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भात येथे पूर्ण माहिती दिली आहे, हे पण तुम्ही पाहू शकताय। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।